सफला एकादशी जीवन सफल करणारी विष्णू भक्ती। नमस्कार भक्त हो, आज आपण अशा एका पवित्र एकादशीची कथा ऐकणार आहोत जी अपयशालाही यशात बदलते, पापांनाही भक्तीत रूपांतरित करते आणि जीवनाला खऱ्या अर्थाने सफळ करते। ही आहे मार्गशीर्ष कृष्ण एकादशी, जा सफला एकादशी। प्राचीन काळी धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना नम्रतेने विचारले, हे केशवा, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे महत्त्व काय आहे? तिचे व्रत केल्याने मनुष्याला कोणते फळ प्राप्त होते? तेव्हा भगवान श्रीकृष्ण मंद हास्य करून म्हणाले, हे राजन, ही एकादशी सफला नावाने ओळखली जाते, कारण तिचे व्रत केल्याने मनुष्याचे जीवन सफल होते। श्रीकृष्ण पुढे म्हणाले, चंपावती नावाच्या नगरीत महिष्मत नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता। त्याचा पुत्र होता लुंभक, पण लुंभक दुर्व्यसनी होता, पापमार्गी होता आणि वडिलांच्या धर्ममार्गाला न जुमानणारा। राजाने अखेर दुःखाने त्याला राज्याबाहेर हाकलून दिले। वनात भटकताना भूक, थंडी आणि पश्चात्तापाने व्याकुळ झालेला लुंभक एका वटवृक्षाखाली बसला। तो दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण एकादशीचा। ना त्याने व्रताचा संकल्प केला, ना त्याला एकादशीचे महत्त्व माहीत होते। तरीही तो दिवसभर उपाशी राहिला, रात्री थंडीने कुडकुडत जागाच राहिला। त्या अवस्थेत त्याच्या मुखातून नकळत शब्द निघाले, हे विष्णू, हे नारायण, माझे रक्षण कर। भक्त हो, हीच ती क्षण होती। अनवधानाने का होईना, पण एकादशीचा उपवास आणि जागरण पूर्ण झाले। पद्मपुराण सांगते, त्या एका दिवसाच्या पुण्यप्रभावाने लुंभकाची सर्व पापे नष्ट झाली। राजा महिष्मताचे हृदय बदलले, त्याने पुत्राला परत राज्यात स्वीकारले। पुढे लुंभकाने धर्माने राज्य केले आणि भगवान विष्णूंच्या चरणी जीवन अर्पण केले। मृत्यूनंतर त्याला वैकुंठलोक प्राप्त झाला। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, सफला एकादशीचे व्रत केल्याने राजसूय यज्ञाइतके पुण्य प्राप्त होते, सर्व पापे नष्ट होतात आणि भक्तिमार्ग प्राप्त होतो। गीतेत मी सांगितले आहे, पत्रम पुष्पम फलंतोया यो मे भक्त्या प्रयाच्छती। भावाने अर्पण केलेले थोडेसेही मला प्रिय आहे। म्हणूनच भक्त हो, ही एकादशी केवळ उपवास नाही, ती आहे मन शुद्ध करणारी, कर्मसुधार करणारी आणि जीवनाला सफल करणारी तिथी। या सफला एकादशीला मनापासून भगवान विष्णूंचे स्मरण करा, आपले जीवन नक्कीच सफळ होईल। श्री विष्णू कृपा सर्व भक्तांवर राहो। सफला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक बटन दाबून आपला स्नेह व्यक्त करा, शेअर करून ही पवित्र कथा तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा। खाली कमेंट्समध्ये राधे राधे किंवा आपले अनुभव लिहून आम्हाला आशीर्वाद द्या। आणि हो, अशा सुंदर आणि शांतता देणाऱ्या भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा। तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आम्हाला देवाच्या अधिक जवळ घेऊन जाणारे व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी प्रेरणा देतो। तुम्ही दिलेल्या या अमूल्य समर्थनास